नमस्कार मंडळी, मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मिस्टर कोकणी 100 आपल्या चॅनलवरती. तर मंडळी, आज जायचं आहे आपल्याला बोरंबावड्यामध्ये. आपल्या गावातली पोरं खेळायला जाणार आहेत. त्यांची टुर्नामेंट आहेत. एज लिमिटचे आहे 2007 पर्यंत असं काहीतरी आहेत बोलला विराज. तर तिकडे जायचं आहे आपल्याला बोरंबावड्यामध्ये. तर आता चाललो आहे विराजच्या घरी. विराजला घेतो तिथून आणि जाऊ आपण ग्राउंडला बोरंबावड्यामध्ये. तर बघू आजचा ब्लॉग कसा होतो, पोरं कशी खेळतात, काय करतात ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. आजचा ब्लॉग जर आवडला तर ब्लॉगला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तुम्ही, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. तर चला आता जाऊ. विराज फोन करतो, आता जाऊ विराजच्या घरी. विराजला घेऊ आणि तिथून जाऊ बोरंबावड्यामध्ये. चला. तर मंडळी, विराजला घेतलं आहे आणि आता चाललो आम्ही बोरंबावड्यात. आमच्या हुंडली टेवरीला चाललो पुढं. रोड बघा कशी आहेत, एकदम हायवेच रोड. चला जाऊ आपण डायरेक्ट आता ग्राउंडला बोरंबावड्यामध्ये. चलो. तर मंडळी, आता आपण आलो आहे बोरंबावड्यामधनं आतमध्ये. बघा इथनं आपण चाललो आहे बोरंबावड्यामध्ये. हां तर बघा इकडं हां तर विजय रोड आहे. हे मॅच आहे ना पोरांच्या तिकडे चाललो आहे. आणि इथं आपलं बोरंबावड्या गाव स्टार्ट होतं इथनं. तर आता आपण चाललो आहे बोरंबावड्यामध्ये. पोरगे गेले पुढे बाकीचे. आता आपण चाललो आहे, जाऊ आता ग्राउंडवरती डायरेक्ट. बघूया किती टीम आल्या. ग्राउंडला आलोय तर एक मॅच चालू आहे गोवळ आणि पाडगाव. बघू शकता तुम्ही. पाडगाव संघाची बॅटिंग झाली. 50 रनाचं टार्गेट दिले गोवळ संघाला. म्हणजे ऊन एवढं बेकार आहे ना, समोर जमिनीवर हे दिसत आहेत उष्णतेचे वाफा दिसत आहेत. एवढं बेकार ऊन लागतंय तरी पण ह्या पोरांना इथे तर चला बघू आपली मॅच कधी होईल. आपली मॅच चालू की दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघू कसे खेळतायत पोरं. तर मंडळी, ऊन भरपूर लागतंय. आईस्क्रीम घेतलं त्यासाठी. भरपूर ऊन लागतं, लय बेकार. थंड होण्यासाठी तर आईस्क्रीम खातोय. चेंडूचा मोठा फटका फटका मारायचा प्रयत्न असतो पण या चेंडूचे इष्टरक्षकाचे कोणती चूक न करता सहजरित्या चेंडू अडवतोय इष्टांच्या मागे. पुढे सरकार मारला, एक स्टेप झालाय डिक्लेअर मध्ये एक आहे. प्रथमेश मांजरेकर यांनी आपली टीम लवकरात लवकर फिल्डिंगला लावायची आहे. प्रथमेश मांजरेकर, विराज खांडेकर ते कुठे चाललाय इकडे. RCC फणसगाव आणि गांगेश्वर पॅकर्स आमची पहिली बॅटिंग आहे. गांगेश्वर पॅकर्सला चेसला दिले, बघू शकता. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे, नाहीतर 2 रनाची पेनल्टी लावण्यात येईल. तर मंडळी, आता मॅच चालू झाली आपली, बघू शकता. प्रथमेश मांजरेकरचा पहिला चेंडू घेऊन प्रथमेशचा पहिला दुसरा चेंडू घेऊन विराज. मयूर मांजरेकरच्या हातात बॉल. 2 रन धावून काढलेले आहेत. प्रथमेश मांजरेकरचा तिसरा बॉल घेऊन युवराजने बॉल मारलेला आहे. मयूर मांजरेकरच्या डोक्यावरून बॉल जातो. मयूर मांजरेकरला काही समजत नाही आहे. सुंदर असा ढकलून गेला बॉल मयूर मांजरेकरच्या डोक्यामधून. तर नितीन पाटे यांची सुंदर अशी फिल्डिंग. मयूर मांजरेकरची शेकी. युवराजने ढकलून खेळलेला बॉल समोरच्या दिशेने. सायराजची गचाळाची फिल्डिंग. ओमकारने मारलेला हा चेंडू, आताचा चेंडू 9 आहे.
आता ती चेंडू नो आहे. शेवटचा चेंडू घेऊन उंच असा टोलावलेला बॉल साईराजच्या हातामध्ये. बंद. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावसंख्या पोचलेली आहे. सोहमला 20 रुपये लागू. बघूया सोहमचा दुसरा चेंडू घेऊन असा उंच असा टोलावला नितीनच्या हातामध्ये बॉल, पण नितीनला काही समजत नाही आहे. तो बॉल आलेल्या 3 धावा. सोहम मांजरेकरचा तिसरा चेंडू घेऊन प्रथमेश मांजरेकरच्या हातामध्ये ढकललेला हा बॉल. सोहम मांजरेकरचा बॉल काही सोहम मांजरेकरचा फिनिशचा चेंडू नो आलेला आहे. सोहम मांजरेकरचा फिनिशचा चेंडू भाऊच्या पायाच्या बाजूने जाताना नितीन मागे सांभाळतोय. पाहू शकतो सोहम मांजरेकरचा पुढील चेंडू विराजने ढकलून काढलेला नितीनच्या पाष्टेच्या हातात, पण नितीन पाष्टे काही त्याला समजत नाही आहे. हवेमुळे बॉल इकडे तिकडे होत असताना नितीन पुढचा सोहमचा चेंडू घेऊन ढकलून काढलाय उंच साईराजच्या हातामध्ये. सुंदर अशी घेईल विकेट. नितीन सुंदर असा बॉल टाकताना नितीनचा बॉल प्रथमेशच्या हातामध्ये. प्रथमेश काही चूक करणार नाही आहे. प्रथमेशला माहिती आहे धाव रोखून धरायचा. प्रथमेशला माहिती आहे की खेळ कसा असतो. प्रथमेशला मारायला मोठा फटका. चेंडू कधी जीवन डोक्यावरून चेंडू जीवनला हाय हाय करत बॅटिंग बापर सीमारीच्या पार इथे संजीव विकलचा कित्येक वेळानंतर मोठा फटका बॅटमधून येतोय आणि प्रोजेक्ट 48 धावा. मारलेला फटका एअरवरतीचा हार केला जातोय. आता एअरवरतीचा हार केला जातोय. मोठा फटका येतोय. बंद सीमारीच्या पार बॅक टू बॅक 2 चेंडू येत आहेत. चेंडर आईच्या बॅट मधून बघितलं कसं सांगितलं आमच्या बॅट्समॅन का मेडल 52 गेलो बॅटिंग बॅटिंग पूर्ण केलं जातात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग रे 61 धावा आणि 65 धावांचा डोंगर उभा केला येतो नडगिरी संघासमोर. डिक्लेअर मध्ये एक आहे. हे मागून टक्के तुझी हाती टाक. पुढे यश पाटील तर मंडळी या हसनाडीमध्ये बघा ब्रिजचं काम चालू आहे. नवीन रोडमुळे नवीन ब्रिज पण बांधतात. पाण्याचा ब्रिज आहे तो वाळतो दोन पूर्ण एकदम मातीचा रोड हा, त्यामुळे तिथं पण गाडी सावकाश चालू आहे.
सिरियस घेऊ नका. तर हे बघा या साईडला बघू शकता तुम्ही काम चालू आहे. खाली काम चालू आहे बघा. ते काम कधी पूर्ण होत आहे नाईटला ते दिसण्यात येत नाही पटकन. डायरेक्ट समोर ना आला की डायरेक्ट खड्ड्यात असं आहे. तर मंडळी आम्ही आता चाललोय खरी, कारण आमच्या मॅचच्या टिडूम धडाव झालंय, धडाव डुडूम झालंय. काय ठरलो आम्ही, कारण का आमच्याकडे प्लेअर नव्हते, पण अशी आमची पोरं गेली होती अर्धवट प्लेअर घेऊन मॅच खेळून. तर चला आता जाऊ घरी, भेटू आता जेऊ डायरेक्ट करा, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.